राजा नारायणलालजी लाहोटी यांची या ठिकाणी आपण पुण्यतिथी साजरी करीत आहोत. त्यांचं कार्यही विद्यार्थी मित्रांनो तेवढंच मोठं आहे. स्वर्गीय सेठ पुरणमलजी लाहोटी यांनी हे जे लावलेलं छोटंसं रोपटं होतं त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर जर कुणी केलं असेल तर ते राजा नारायणलालजी लाहोटी यांनी केलं. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये शिक्षणासारखं महान कार्य पुरणमलजींनी सुरू केलं. फक्त श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थाच त्यांनी निर्माण केली नाही, या संस्थेला मोठं केलं नाही, तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये शिक्षण क्रांती करणारे प्रणेते म्हणून आपल्याला पुरणमलजीकडे पाहावं लागेल. त्या काळामध्ये जर संत गाडगे महाराजांची आणि पुरणमलजींची जर भेट झाली असती तर खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांनी पुरणमलजींना वंदन केलं असतं असं मला वाटतं. त्या काळामध्ये शिक्षणाची गंगा सुरू करणारे कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख या तिघांच्याही गाडगे महाराज पाया पडायचे. आणि महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. समाजातली अविद्या दूर करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेने आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं. त्याच पद्धतीनं कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपलं जीवन खर्च केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, पंजाबराव देशमुखांनी केलं. आणि या माणसांना देवासारखं गाडगे महाराजांनी मानलं. जर पुरणमलजी लाहोटींचं कार्य जर गाडगे महाराजांच्या निदर्शनास आलं असतं तर त्यांनी यांना सुद्धा वंदन केलं असतं, मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. उमरग्याचं भारत विद्यालय, औरंगाबादची सरस्वती भुवन विद्यालय, अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालय, नांदेड येथील पीपल्स महाविद्यालय या शाळांना पुरणमलजींनी भरघोस मदत केल्याचे आपल्याला दिसून येतं. 1935च्या काळामध्ये योगेश्वरी महाविद्यालयाला पुरणमलजींनी 1 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. मला वाटतं त्या काळामध्ये जवळपास 50 रुपये तोळा सोनं असावं, 100 रुपये तोळा सोनं असावं. या काळामध्ये योगेश्वरी महाविद्यालयाला पुरणमलजींनी 1 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. पीपल्स महाविद्यालय नांदेड या कॉलेजला पुरणमलजींनी 2 लाखाचा निधी दिलेला आहे. ज्या दिवशी पुरणमलजी लाहोटी हे नांदेडला पीपल्स महाविद्यालयामध्ये गेले होते त्या दिवशी त्यांचे सहकारी त्यांच्यासोबत होते आणि त्यांना त्या दिवशीच मदत द्यायची होती. परंतु आपल्या सहकार्याकडे काही नसेल त्यांनी काय देतील असं समजून पुरणमलजींनी नंतर त्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी त्या काळामध्ये 2 लाखाचा निधी दिला आणि पीपल्स महाविद्यालयाच्या कोनशिल्यावर पुरणमलजी लाहोटी यांचं नाव आहे आजही. त्या काळामध्ये शिक्षणासारखं मोठं कार्य करणं हे खरं देश कार्य, समाजसेवेचं कार्य होतं. कारण अंधकारमय होता, शिक्षणाची सोय नव्हती, मराठवाडा हा मागासलेला भाग होता. अशा भागामध्ये शिक्षण क्रांती करणारे पुरणमलजी लाहोटी आणि लाहोटी कुटुंबीय इतकं दान केलं. राजा नारायणलालजी म्हणायचे, हाताचे भूषण म्हणजे दान. आताच आपले पर्यवेक्षक शिरुरे सर असं म्हणाले, विंदा करंदीकरांच्या ओळी मी या ठिकाणी सांगतो, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आज ही पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करण्याचा उद्देश जो आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा नारायणलालजी व पुरणमलजी यांच्या कार्यामधून दातृत्वाचा गुण आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. प्रत्येकाला काही ना काही देता येते आणि तो देण्याचा गुण आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. आज लातूर शहर हे शैक्षणिक पॅटर्न म्हणून संपूर्ण भारतभर ओळखलं जातं. त्या शैक्षणिक पॅटर्नची सुरुवात त्या श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेतून झालेली आहे आणि त्या शाळेमध्ये मी शिकवतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. 1940च्या काळामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये पहिली खाजगी शैक्षणिक संस्था, यापूर्वी लातूर शहरामध्ये एक सरकारी शाळा होती आणि ही खाजगी शाळा श्री मारवाडी राजस्थान विद्यालय. शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय गोपाळरावजी पाटील हे या संस्थेचे विद्यार्थी आहेत. ज्यांनी शिक्षण पॅटर्न निर्माण केला लातूरचा ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राजर्षी शाहू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जनार्दन वाघमारे सर, ते सुद्धा या शाळेचे विद्यार्थी. अशी कितीतरी डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्राध्यापक, शिक्षक या संस्थेने दिलेले आहेत. आणि
अनेक संस्थाचालक या संस्थेनं दिलेले आहेत. यामधून हा लातूर पॅटर्न घडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने लातूर पॅटर्नची जननी ही श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था आहे. पुरणमलजींच्या नंतर जवळपास मी आता सांगितलं की 40 वर्ष तब्बल या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून आज ज्यांची आपण पुण्यतिथी साजरी करत आहोत ते स्वर्गीय राजा नारायणलालजी लाहोटी होते. त्यांच्याच काळामध्ये श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम झाला. श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम हे राजा नारायणलालजी यांच्याच काळामध्ये झाला. मराठी माध्यमाची शाळा काढली आणि मग इंग्रजी माध्यमाचं महत्त्व वाढू लागलं. इंग्रजी माध्यमाचं महत्त्व ओळखून स्वर्गीय सेठ राजा नारायणलालजी लाहोटी यांनी 1982 मध्ये बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलची स्थापना केली. सौ केशरबाई भार्गव प्राथमिक विद्यालयाची निर्मिती केली. यासोबतच त्यांनी आपण या ज्या वास्तूमध्ये आपण आता शिक्षण घेत आहोत ही श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाची इमारत स्वर्गीय सेठ राजा नारायणलालजी लाहोटी यांच्याच काळामध्ये ही इमारत सुद्धा बांधून पूर्ण झालेली आहे. ही ऐतिहासिक इमारत एवढी मोठी शाळा त्या काळामध्ये बांधणं हे साधं काम नव्हतं. या कामासाठी खूप खर्च आलेला आहे. परंतु दातृत्वाचा वसा पुरणमलजीकडून राजा नारायणलालजी यांनी घेतलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी या शाळेचं बांधकाम चालू होतं त्यावेळी पुरणमल लाहोटी पाठशाळेचे देवीदास गुरुजी आणि या बांधकाम समितीचे जे इंजिनियर होते ते आप्पासाहेब सावे हे दोघेही लाहोटी साहेबांच्या घरी गेले होते. लाहोटी साहेब खुर्चीवर बसलेले होते. त्यावेळी देवीदास गुरुजी आपल्या हातातील छत्रीने समोर ठेवलेल्या खांबाची मोजणी करत होते. तेव्हा राजा नारायणलालजी लाहोटी यांच्या लक्षात आलं की देवीदास गुरुजींना काय हवं आहे आणि त्यांनी घरातून कुंकू मागवलं. देवदास गुरुजींना कुंकू लावलं, आप्पासाहेब सावेंना कुंकू लावलं, त्या खांबाची पूजा केली आणि त्या दिवशी या शाळेच्या बांधकामासाठी राजा नारायणलालजींनी ते खांब सुपूर्द करून टाकले. एवढं मोठं मन लोकांच्या मनामध्ये, इतरांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, आपल्याकडून इतरांना काय अपेक्षा आहे, आपण ते देऊ शकतो. यामुळं राजा नारायणलालजी लाहोटी यांनी स्वतःच्या कामासाठी आणलेले ते लोखंडी खांब आपल्या संस्थेच्या बांधकामासाठी दिले. एवढं मोठं मन होतं त्यांचं. यासोबतच या शाळेमध्ये बांधकाम समितीची बैठक होती. सगळे सदस्य सतरंजीवर बसलेले होते. त्या ठिकाणी एकच खुर्ची होती. सर्वांनी स्वर्गीय राजा नारायणलालजी लाहोटी यांना त्या खुर्चीवर बसण्यास सांगितलं. परंतु ही बांधकाम समितीची बैठक आहे आणि या बैठकीवर बसण्याचा मान हे रूपचंद मालपाणींचा आहे. ते बांधकाम समितीचे अध्यक्ष आहेत. म्हणून हाताला धरून राजा नारायणलालजी लाहोटी यांनी रूपचंदजी मालपाणी यांना खुर्चीवर बसवलं. एवढं मोठं मन नारायणलालजी लाहोटी यांचं होतं. यांचं मोठं मन असल्यामुळे, दातृत्वाचा वसा असल्यामुळे लोक त्यांना उत्स्फूर्तपणे लोकांनी त्यांना राजा ही पदवी बहाल केली होती. राजा उभं होत नाही विद्यार्थी मित्रांनो. देण्याचा गुण त्याच्याकडे असला पाहिजे आणि तो देण्याचा गुण नारायणलालजी लाहोटी यांच्यामध्ये होता. म्हणून त्यांना राजा असं म्हटलं जातं. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. प्रत्येक माणसाला तर हे या जगाचा निरोप घ्यायचाच आहे, परंतु जात असताना प्रत्येकाने असं काहीतरी चांगलं काम करून जावा की सगळ्या जगाला गहीवर आला पाहिजे. त्या पद्धतीचं काम राजा नारायणलालजी यांचं होतं. लाहोटी कुटुंबाने एवढं दान केलेलं आहे आजपर्यंत. जवळपास त्याचं आजचं जर बाजार मूल्य काढलं तर ते 2 ते 3 हजार कोटीमध्ये त्याचं ते बाजार मूल्य होतं. असं म्हटलं जातं, कुबेराला जर कर्णाचे अवधारे लाभले, कुबेराला जर कर्णाचे अवधारे लाभले तर त्याचं काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही लाहोटी कुटुंबीय. पुरणमलजी लाहोटी आणि राजा नारायणलालजी लाहोटी यांना कर्णाचं अवधारे लाभलं होतं आणि कुबेराचं धनी त्यांच्याकडे होतं. पुरणमलजी लाहोटी यांना त्यांच्या आईने एकदा म्हटलं, किती दान करतोस तू, तुझ्या मुलाबाळांसाठी काही ठेवतोस की नाही.
त्यावेळी पुरणमलजीने आपल्या आईला सांगितलं, तुम्ही कमवलेलं मी काहीही दान करणार नाही आणि मी कमवलेलं मी काहीही ठेवणार नाही, मी सगळं ते दान करणार आहे. एवढं मोठं दातृत्वाचा गुण त्यांच्याकडे होता. सार्वजनिक जीवनामध्ये वावरणारी माणसं दोन प्रकारची असतात विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या प्रकारची माणसं मुठभर कामाचा कपाळभर मळवट फासतात आणि तर दुसऱ्या प्रकारची माणसं आम्हाला एवढं उत्तुंग कार्य करून सुद्धा त्याचा चिमुटभर अंगारही आपल्या अंगाला लावत नाहीत. अशा प्रकारचे खरं म्हणजे दुसऱ्या प्रकारामध्ये राजा नारायणलालजी लाहोटी हे मोडतात. 19 जुलै 1993ला त्यांना किडनीच्या आजारामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशा प्रकारचं कार्य नारायणलालजी लाहोटी यांचं राहिलेलं आहे. मी शेवटी एवढंच म्हणतो, कवी यशवंत मनोहरांच्या ओळीमध्ये, शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसांसाठी आरती गातो. शब्दांची पूजा करीत नाही मी, माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो, ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. अशा पद्धतीने लातूरकरांच्या हातामध्ये उजेड देऊन 19 जुलै 1993ला स्वर्गीय राजा नारायणलालजी आपल्यातून निघून गेले. परत एकदा त्यांच्या पावन स्फूर्तीस विनम्र अभिवादन करून माझं लांबलेलं या ठिकाणी भाषण मी या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.